हाय नमस्कार. तर आम्ही आज आलो आहे पांढरदेवी. तर बऱ्याच लोकांना पांढरदेवी जंगल आणि मंदिर देवस्थान हे सगळ्यांना माहीतच आहे. मालेगाव तालुक्यातल्या लोकांना पण माहीत आहे आणि बाहेर ठिकाणच्या लोकांना पण माहीतच आहे. आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी आज पाहून घ्या. आणि तुम्ही थांबले का, तर आमच्या गाडीत थोडं टायरचा प्रॉब्लेम झाला होता, तर आम्ही ते गाडी थांबली होती. आणि तुम्ही हे जे बघत आहे ते माझा मुलगा गाडीवर आहे. माझा मुलगा गाडी चालवून बघत आहे. त्याला मी खूप सांगितलं तू चालवू नको, पण त्यानं चालली. नंतर आम्ही तिथनं निघलो आणि तुम्ही बघू शकता समोर हे पांढरदेवीचं मंदिर आहे. खूप प्रसिद्ध मंदिर आहे. आम्ही खूपदा येतो. मला परत पुन्हा तुम्हाला दाखवावं आणि इथलं दर्शन वगैरे घ्यावं, कारण तर इच्छा होती मनामध्ये, घरी करमत नव्हतं म्हणून इथं आलो आम्ही. आणि मग काही दिवसापासून माझी इथं इच्छा यायची इच्छा होतीच खूप. तर मुलांना म्हणलं आज रविवार होता, चला जाऊन या आपण सर्वजण मिळून. तर आम्ही मग असं सर्व मिळून आलो. आम्ही 4-5 जण आहोत. माझे मुलं आहे, प्रजोत आहे, आमचा प्रेमचा मित्र आहे. आम्ही गाडी वगैरे पार्किंग तिथं केली आहे, ठेवली आहे आणि आम्ही या मंदिरातून जात होतो. इथे इतके सारे माकडं होते ना, तुम्ही बघू शकता. इतके भयंकर माकडं, ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर. परेशान केलं होतं माकडांनी. आणि तसा एक कुत्रं माझं, म्हणजे आमचं नाही, ते जे शूट तुम्ही बघितलं असेल त्याचं ते कुत्रं आहे. खूप छान वाटलं. आणि इथलं वातावरण, परिसर इतका सुंदर होता. खूप लोक लांब लांब इथं येते लोक. आणि मी दर्शन वगैरे घेतलं, ओटी वगैरे भरली, तुम्ही बघू शकता समोर. आणि इथे मला जर असं वाटलं, मनाला अशांती वाटली, तर मी इथं नक्की एकदा येतो. आणि मला इथून गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटते. आणि काही कारणानंतर माझी तब्येत पण खूप खराब होती, त्याकरता मला जावं आणि एकदा आपण दर्शन घ्यावं, त्याकरता मी इथं आली. पहिला आधी मी ओटी भरली, नंतर शिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे. ओटी वगैरे भरणं झाली आहे माझी. आणि इथनं आम्ही सरळ मी शिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे. शिवलिंगाचं दर्शन घेऊन आम्ही परत इथून निघत होतो. पण मला थोडंसं इथं वेगळं वाटलं. इथं लाईट वगैरे टाकला. पहिला आधी तिथं लाईट नव्हता, मस्त लाईट वगैरे लावला. आणि जेव्हा मी पहिले आली होती तेव्हा ह्या भिंतीला कलर नव्हता. आता त्या ब्लॅक कलरचं असं मला मला असं मारल्यावर, जे तुम्ही पाहता येत आहे हे पहिलं दगडाचं होतं, पूर्ण दगडच होता. आता पण इथं छान वाटतं आहे, खूप मस्त वाटलं. आणि आता खूप तिथं पांढरदेवीमध्ये सुविधा झाली आहे. खूप सारे आता इथं पर्यटक लोक येतात, बाहेरगावचे येतात. रविवार असला की खूप गर्दी असते. तुम्ही समोर बघू शकता की इथे किती सारी गर्दी आहे. आणि हे बघा, जुनं बांधकाम आहे आता. आणि हे सगळ्यांनाच माहीत आहे, बांधकाम किती वर्षापूर्वीचं आहे, कोणी बांधलं सर्व मलाच माहीत आहे. जे इथे येऊन गेले, भेट देऊन सर्व गेले आहे. इथला परिसर खूप छान होता. इथलं वातावरण पण असं आतमध्ये जे गाभाऱ्यातलं वातावरण थंडगार होतं. आणि माझ्या मुलांनी जे बाहेर एक दगड हात ठेवून, आता मान्यता आहे काही लोकांची, तर हा दगड माझा मुलगा प्रयत्न करता, पण माझ्या मुलाच्या हा दगड उचलला नाही. नंतर माझा लहान मुलगा प्रयत्न केला, पण त्याच्याकडनं पण हा दगड उचलला गेला नाही आहे. त्यांना परत ट्राय केला की मी उचलून बघते. नंतर मला म्हणे तू आई उचलून बघ, तू उचलून बघ. तर मी म्हणे ठीक आहे, मुलं म्हणतात तर मी एकदा उचलून बघते. तर मग, आणि माहीत आहे का, इथं असताना आपल्या काही असं मनातली इच्छा असेल तर मागावं म्हणते, ते पूर्ण होते म्हणते. अशी माणसे म्हणजे इथं अशी आहे. तर मी उचलला दगड, माझ्याच्या उचलला दगड झाला पण तो. आणि काही नंतर आम्हाला इथं बघू शकता इतके सारे बंदर होते ना, इतकं परेशान केलं त्या बंदरांनी. आणि तिथं काही लोकांनी केळ वगैरे वाटप केले. जर तुम्ही आता तो मुलगा वाटता, तो ड्रायव्हर म्हणून असं काहीतरी आहे वाटते. आणि त्यांना माझ्या मुलाला सांगितलं फोटो वगैरे काढ. नंतर आम्ही ते बंदराला केळ वगैरे देत आता बघतो. आणि घरी जायची तयारी होती चालू आमची, घरी जावं म्हटलं आता. आणि तिथनं आम्ही मग आता दर्शन वगैरे सर्व झाल्यानंतर आम्ही तिथून घरी निघत होतो. तर बघू शकता आम्ही जातो घरी. माझा मोठा मुलगा आहे, तो निघत आहे. आता आम्ही पण घराकडे निघत आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर हे माझे दोन्ही मुलं आणि त्या मुलाचा मित्र आहे. आणि मी गाडी आम्ही चेंज केली होती, कारण मी प्रोजेक्टच्या गाडीवर बसली आणि माझ्या मुलांनी ती गाडी घेतली होती. तर नक्की कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला बाय.